नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. भीमराव धोंडे भारतीय जनता पार्टीचे आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघाचे कधीतरी ते आमदार राहिलेले आहेत भीमराव धोंडे. आता भीमराव धोंडेंच्या फिर्यादीवरून अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तिघांच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय नेमका हा प्रकार आहे, काय प्रश्न आहेत, कोणी खंडणी मागितली, कशामुळे मागितली, यावर पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये भीमराव धोंडेंनी तक्रार दिली. त्या फिर्यादीमध्ये असं म्हटलं आहे की अहमदनगर येथील स्थानिक पत्रकार आणि त्यासोबत 2 महिला आहेत ज्यांनी आपल्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. त्या फिर्यादीमध्ये असं म्हटलं आहे की आरोपींचं असं म्हणणं होतं की भीमराव धोंडे, तुमचा आमच्याकडे असलेला व्हिडिओ आहे, आम्ही तो सोशल मीडियावर व्हायरल करू, तुमची बदनामी करू, तुमचं राजकीय करिअर संपवून टाकू, आणि जर हे सगळं करायचं नसेल तर आम्हाला 1 कोटी रुपये द्या, अशा प्रकारची खंडणी त्यांनी मागितली. म्हणून त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार आणि लगेचच गुन्हा दाखल करण्यात आलेला. त्याचबरोबर काही तासात कोतवाली पोलिसांनी एक आरोपी म्हणजे तिघांपैकी 2घांना अटक करण्यात आलं. एक पत्रकार आणि तिथल्या एका महिलेला अटक करण्यात आलेलं आहे. आता भीमराव धोंडेंच्या बाबतीमध्ये अशा घटना घडलेली ही काही पहिलीच घटना नाही आहे. याच्या अगोदर 6 वर्षापूर्वीसुद्धा अशाच प्रकारे, म्हणजे अशी नव्हती, ती थोडी वेगळी घटना होती. भीमराव धोंडेंच्या बाबतीमध्ये अशा घटना का घडतात हे नेहमी आम्हाला प्रश्न पडलेले आहेत. 6 वर्षापूर्वी भीमराव धोंडेंच्या विरोधामध्ये एका महिलेनं तक्रार दिली होती 376ची. सदरील महिलेनं म्हटलं होतं की भीमराव धोंडेंनी आपल्यावर अत्याचार केला आहे. सदरील महिला विवाहित होती आणि तिच्या सासू सासऱ्यांनी तिच्यावर दबाव टाकला की भीमराव धोंडे यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेव, आणि त्यानंतर भीमराव धोंडे यांनी आपल्यावर बलात्कार केला असल्याचं त्या महिलेनं म्हटलं होतं. ती महिला बीड पोलीस अधीक्षक ते थेट आयुक्तापर्यंत गेली. आयुक्तांनी बीडमध्ये येऊन छानबीन केली 1 दिवस, आणि प्रकरण नेमकं काय होतं यामध्ये आता आपण पडायला नकोत, आता जाऊया नकोत, त्यावर विशेष वेगळी चर्चा केली जाऊ शकते. आणि म्हणून मी म्हटलं की उघडकीस आलेलं हे काही पहिलं प्रकरण नाही आहे, हे दुसरं आहे. आणि उघडकीस न येणाऱ्या अनेक काही घटना तिथल्या मतदारसंघामध्ये आहेत. अशा प्रकारची जोरदार चर्चा आष्टी पाटोदा शिरूर आणि भीमराव धोंडेंच्या मतदारसंघामध्ये आहेत. त्या चर्चेमध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. जी तक्रार आहे त्यावर बोलूयात. भीमराव धोंडेंनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये जी तक्रार दिली ती खंडणीची तक्रार आहे. 1 कोटी रुपयांची खंडणी आमच्याकडे मागितली आणि म्हणून फिर्याद दिली. तर फिर्यादीमध्ये असंही म्हटलं आहे की 1 कोटी रुपये मागितले, त्यापैकी 25,000 रुपये आरोपींना सुपूर्द झालेत कोणाच्या तरी हस्ते. एक लक्षात घ्या मित्रांनो, खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे 1 कोटी रुपयांचा. भीमराव धोंडेंनी तक्रार दिली की आमच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली म्हणून ही तक्रार. मात्र त्यामध्ये एक विचलित करणारी आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की 25,000 रुपये आरोपींना देण्यात आलेले आहेत भीमराव धोंडे यांच्याकडून. ते कशाचे होते? जर 1 कोटी रुपये ही खंडणी असेल आणि त्यापैकी 25,000 पोचले असतील तर ते कशाचे होते? त्याला खंडणी म्हणलं जाऊ शकतं का? तो तुमच्यामध्ये व्यवहार झाला होता 1 कोटी रुपयांचा आणि त्यातले 25,000 तुम्ही त्यांना दिले. व्यवहार झाला होता याचा अर्थ ती खंडणी नाही आहे, आणि खंडणी नाही आहे याचा अर्थ तुम्ही त्यांना पैसे दिलेत. पैसे दिलेत याचा अर्थ असा आहे की आरोपींकडे तुमचे काहीतरी पुरावे आहेत. म्हणजे नक्कीच तुमचा अश्लील व्हिडिओ त्यांच्याकडं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता व्हिडिओ आहे की नाही येणाऱ्या काळामध्ये आपण पाहूच. जर व्हिडिओ नसेल आणि ब्लॅकमेलिंग असेल तर ओरिजिनल कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यांच्यावर कठोर त्यांना शिक्षासुद्धा होणं गरजेचं आहे जे आरोपी आहेत त्यांना. मात्र जर व्यवहार करून 25,000 तुम्ही त्यांना दिले असतील तर तुमच्याकडं म्हणजे आरोपींकडं व्हिडिओ तुमचा आहे आणि तो अश्लील आहे हे या ठिकाणी निष्पन्न होतं. तुम्ही 25,000 दिले कशाचे? जर 1 कोटी रुपयांची मागणी केली आणि त्यापैकी 25,000 जे आहे ते आरोपींना सुपूर्द करण्यात आलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ काय? तर भीमराव धोंडे आणि आरोपींमध्ये व्यवहार ठरला होता. मग नंतर ते काय त्यांचं बिनसलं असेल त्याच्यानंतर तक्रार दिली असावी असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच मी म्हणतोय की भीमराव धोंडे यांच्याकडंच या सगळ्या गोष्टी का येतात, यांच्यावरच अशा प्रकारच्या तक्रारी का केल्या जातात, महिला भीमराव धोंडे यांनाच ब्लॅकमेल का करतात, त्यांच्याकडंच खंडणी का मागतात, त्यांच्यावरच बलात्काराच्या तक्रारी का करतात, त्यांच्यावरच आरोप का करतात, असे एक ना अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि त्याचमुळे भीमराव धोंडे यांचं 2 जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर नाव घेतलं जातं आहे, फार मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. एक अहमदनगर जिथल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला, दुसरा बीड बीड जिल्ह्याच्या आष्टी पाटोदा शिरूर या मतदारसंघाचे विधानसभेचे ते आमदार कधी काळी राहिलेले आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे दोन्ही जिल्ह्यामध्ये वातावरण टाईट आहे आणि फार मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. आता भीमराव धोंडे यांच्यावरच तक्रार का, या प्रश्नाला फार वाव मिळतो. मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की 1 कोटी रुपयांची मागणी केली आणि त्यामधले 25,000 दिले कशाचे? याचा अर्थ असा आहे की व्हिडिओ आहे, भीमराव धोंडेंनाही माहीत आहे, फिर्यादींनाही माहीत आहे, मात्र तरीसुद्धा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या लक्षात का आलं नाही
की 1 कोटी रुपयांमधले 25,000 कशाचे दिले, व्यवहार झाला होता का, नाही झाला होता का, की तक्रार दिली म्हणून लगेचच गुन्हा दाखल करून घ्यायचा. आता खरं तर तो पोलिसांचा अधिकार आहे, त्यांना कसं ते सगळं चालवायचं याबद्दल आपण त्यांना काही शिकवणार नाही आहोत. मात्र माझ्या एक लक्षात येतं की 25,000 नेमके दिले कशाचे. भीमराव धोंडे यांचा व्हिडिओ आहेच असं म्हणायला वाव मिळतो आणि त्यामुळे तुम्ही त्यांना 25,000 दिलेत. 25,000 दिलेच कशासाठी? जर तुमच्याकडे ते खरंच खंडणी मागायला आले होते आणि तुमच्यावर ते खरंच आरोप करत होते आणि तुम्हाला ब्लॅकमेल करत होते काहीही नसताना, मग नक्कीच तुम्ही त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे होती. 25,000 रुपये दिले कशाचे हा सगळ्यात मोठा सवाल आहे. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींची पडताळणी करून मराठी महाराष्ट्र सत्य बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही. खरंच व्हिडिओ आहे का हेही पाहिल, आरोपी खरंच आरोपी आहेत का हेही पाहिलं जाईल, भीमराव धोंडे यांचा काही व्हिडिओ आहे का हेही पाहिलं जाईल, ज्या घटना घडल्या आहेत, ज्या दबून आहेत, कुणी बोलायला तयार आहे का, कुणी काही माहिती द्यायला तयार आहे का, यासाठीची सुद्धा पडताळणी आणि माहिती गोळा करण्यासाठी मराठी महाराष्ट्र कामाला लागला. सध्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीमराव धोंडे यांनाच का असा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्याच्या प्रश्नाची उत्तरं मराठी महाराष्ट्र शोधून काढेल. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुक पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.